महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार आपल्या गावचे सुपुत्र कैलासदादा पाटील यांच्या प्रचारात आयोजित करण्यात आलेल्या या सभेसाठी उपस्थित असलेले आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार शिवसेनेचे स्टार प्रचारक खासदार ओमराजे निंबाळकर साहेब, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रत्येकाचं नाव घेऊन वेळ न वाया घालवता मला भी 2 मिनिट टाइम दिलेला आहे. लय बोलायचं होतं, माने साहेबांना अर्ध माझं बोलून घेतलं. मी माझ्या भाषणाची सुरुवात गद्दार विरुद्ध खद्दार अशी करणार होतो. गद्दार विरुद्ध इमानदार. आता आजकाल त्या फेसबुकवर एक स्टेटस यायले रोज, मी निष्ठावंत मी निष्ठावंत मी निष्ठावंत. अरे तो काल परवा दिवशी भाजपमध्ये होता, तालुक्याचा अध्यक्ष होता. जाऊ दे, तसलं मी म्हणत नाही, तू म्हण. तर त्यानं निष्ठाच हा शब्द इथं कळंब तालुक्यात तरी वापरावा का? प्रत्येक वेळेस त्यानं प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेची गद्दारी केलेली आहे. ओमदादापासून आठवा, कल्पनाताईपासून आठवा, मला आठवा. फक्त नशीबवान ठरले आमचे कैलासदादा, त्यांचा आणि त्याचा संबंध आला नाही. नाहीतर तुम्ही दादा रात्री फोनच घ्यायचा सोडून दिला असता. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ठीक असतो, व्यवस्थित असतो. संध्याकाळी 8च्या नंतर त्याच्यातलं काय जागा होतंय मला माहित नाही. स्वतःला मुख्यमंत्रीपेक्षा जास्त समजतो आणि काही वाटायला लागतो. तुला डोंगर दिला, ओके. तुला नदी दिली, ओके. पण दादा मला, ओमदादापेक्षा मला जरा कमी त्रास दिला. दादा ऐकून घ्यायचे, हां बोल, हां बोल. मी तसं करीत नव्हतो दादा. त्याला म्हणायचं तुला 10 मिनिटांनी फोन करतो. त्याच्यापेक्षा माझ्यात पॉवर जास्त यायची. मग मी फोन लावायचो, आंबोल. मजा येणाऱ्या प्रचारात लगेच सुरुवात केल्यावर जरा गडबड होईल. हळूहळू दमानं पेटू. सुरुवात तर झाली. आता ज्येष्ठ मतदार बंधू भगिनी आहेत. आपण मतदान करताना 2 गोष्टी बघतो, एक पक्ष बघतो, दुसरा उमेदवार बघतो. आज आपल्या कैलासदादाला मतदान करताना आपण त्याचा पक्ष बघणार आहोत. त्या पक्षाच्या पाठीमागं कुठले पक्ष आहेत, कशी आघाडी आहे, कशी युती आहे, आपण हे पाहणार आहोत. कैलासदादाचा पक्ष इमानदारीचा पक्ष आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष आहे. त्यांच्या पाठीशी 82-83 वर्षाचे या महाराष्ट्राला घडवणारे शरदचंद्रजी पवार साहेब आहेत. त्यांच्या पक्षाच्या मागं या देशात समानतेचं राजकारण करणारे इंदिरा काँग्रेस हा पक्ष आहे. आणि त्या पक्षाचे उमेदवार कैलासदादा आहेत, ज्यांनी आपल्याला मागच्या 5 वर्षात, असं मी सुद्धा कळंब तालुक्यात फिरत असताना एक सुद्धा असा मतदार किंवा शिवसैनिक भेटला नाही की दादानं माझं वाटोळं केलंय. भले 100 जणांचं चांगलं केलं नसल, पण एकाचं सुद्धा वाटोळं केलं नाही. अहो रात्र कष्ट करून कितीही वाजता फोन करा, कसल्याही अडचणीला समोर गेलेले आहेत. आता दुसरीकडे असं एक उमेदवार आहे, त्यांचा पक्ष आहे, ते पक्षच कुणाचा आहे हीच माहित नाही. बाळासाहेबानं काढला, उद्धव साहेबानं चलवला, मधीच ही म्हणला माझाच आहे, गेला घेऊन. त्याला पाठिंबा देणारा राष्ट्रवादी शरद पवार 84 वर्षाच्या चुलत्याला, काकाला या वयात त्रास देऊन, त्यांच्या हातून त्यांनी कष्ट करून या माणसाला शून्यापासून विश्व निर्माण करून दिलं. अजित पवाराला उपमुख्यमंत्री केलं. त्या माणसाचा पक्ष ह्याने चोरला.
भाजपचं तर त्या फडणवीसचं नाव सुद्धा घ्यायचं ती माणूस लायकीचा नाही. महाराष्ट्राचं सगळ्यात वाटोळं जर कोणी केलं असेल तर त्या फडणवीसनं जाती जातीत भांडणं लावले, धर्मात भांडणं लावले, घराघरात भांडणं लावले आणि त्यांच्या नवरा बायकोत भांडणं लावले. आणि त्यांच्या पक्षातून जर काय हिरा सापडला, जसं काय त्यांच्या पक्षात उमेदवार नव्हता, भाजपकडून रात्रीत आणला आणि हिकडून उमेदवार दिला. आणि तसला माणूस संध्याकाळ शिवाय फोन त्याचा घ्यायचा नाही. असल्या माणसाला आपण निवडून देणार आहेत का? एक चांगल्या माणसाला आपल्या कळंब तालुक्याची शान आहे, या धानोरा गावची शान आहे, आपल्या सगळ्याचा अभिमान आहे. मी सुद्धा मुंबईला गेल्यावर मला विचारतात कुठल्या पक्ष म्हणजे तुझा लोकप्रतिनिधी कोण आहे? कैलास दादा पाटील सांगितल्यावर ते माझ्या खांद्यावर हात टाकतात. इमानदारीच्या पक्षातला आणि खुद्दार माणसाचा कार्यकर्ता आहे. हे अभिमान आहे. तरी आपण याही वेळेस दादाला चांगल्या मतानं निवडून देऊ. त्यांची निशाणी मशाल आहे एवढं लक्षात ठेवून मी माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व प्रकारचे अपडेट मिळवण्यासाठी MD लाईव्ह मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.